दानोळी तालुका शिरोळ येथील पंचायत समिती सदस्या सौ दीपाली सुनील होगले यांच्या प्रयत्नातून दानोळी, कवठेसार व तमदेलगे येथील नागरिकांना पंचायत समितीच्या माध्यमातून 50% अनुदानावर शेतकरी व महिला वर्गाला लागणाऱ्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन सदाशिव शिंदे होते। प्रमुख पाहुणे शिरोळ तालुका आय काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे शेखर पाटील व माजी नगरसेवक नितीन बागी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे दरगू गावडे यांनी लोकनेते स्वर्गीय सर्जेरावजी शिंदे यांचं गुणगान गाताना सांगितलं की असा दानोळी गावात जन्मला की पंचायत समिती, जिल्हा परिषद व गावच्या विकासासाठी मरेपर्यंत फक्त एकच ध्यास, दानोळी गावचा विकास हे एकच धोरण अवलंबलं। विविध माध्यमातून गावाचा विकास कसा होईल असा त्यांचा शिरोळ तालुक्यात दबदबा होता। अजूनही त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुजाता सर्जेराव शिंदे व बंडा उर्फ विजय शिंदे त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करतायत। अखंड कोल्हापूर जिल्हा पंचायत समितीच्या माध्यमातून फक्त दानोळी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध वस्तूंचं वाटप होतंय। हे स्वर्गीय सर्जेरावजी शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि थोड्याच दिवसात पंचायत समिती आपल्या दारी ही मोहीम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आज अखेर 245 स्प्रे पंप, 160 ताडपत्री, 55 आटाचक्की व 75 शिवणयंत्र देण्यात आले। या कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली व आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी युवा नेते बंडा उर्फ विजय शिंदे, संदीप हवालदार, ज्योतिबा मकनसे, रावसाहेब किचडे, सुनील होगले, बापूसाहेब चौगुले, जंबू सकप्पा, बंडू मानगावे, नाना थोरात सरकार, मोहन डुबल, सोमा गावडे, जयकुमार पाराज, सौ कल्पना पिसे, वसंत पिसे व इतर मान्यवर, लोकनेते स्वर्गीय सर्जेरावजी शिंदे, हनुमान विकास सोसायटी पतसंस्था व गणेश दूध डेअरीचे चेअरमन, पदाधिकारी व सचिव, अण्णाप्रेमी कार्यकर्ते, ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन व स्वागत लोकनेते स्वर्गीय सर्जेरावजी शिंदे, हनुमान पतसंस्थेचे सचिव अल्ताफ इनामदार यांनी केलं। तर आभार रत्नापना कुंभार मार्केट कमिटीचे माजी चेअरमन व ग्रामविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्री सुरेश मानगावे यांनी मांडले। विविध वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम दानोळीचे ग्रामदैवत हजरत पीर गैबी साहेब दर्गा इथं संपन्न झाला। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।